नमस्कार मित्रांनो, मी राजकीय आशिष तुम्हा सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर या व्हिडिओ मार्फत मी देवेंद्र फडणवीस यांना 6 प्रश्न विचारणार आहे। तर नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे। तर मला असे वाटते की हे 6 प्रश्न त्यांनाच विचारले पाहिजेत। तर त्यातील प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे परराज्यात जाणार नाहीत का? जसे की आपण पाहिले असेल की टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्राला येणार होता, तो गुजरातला ट्रान्सफर झाला। जसेच वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प असेल, तोही महाराष्ट्राला येणार होता, तोही गुजरातला ट्रान्सफर झाला। असेच अन्य उद्योगधंदेही गुजरातला ट्रान्सफर झाले किंवा इतर राज्याला ट्रान्सफर झाले, ते होणार नाहीत का? प्रश्न दुसरा, शेतकरी आत्महत्या। शेतकऱ्यांची ही आत्महत्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे वर्षानुवर्षे। तर त्यासाठी तुम्ही काय पावले उचलणार? प्रश्न तिसरा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा तुम्हाला जास्तीत जास्त ऐकायला येत असेल की इथे महिलांवर अत्याचार झाला, तिथे महिलांवर अत्याचार झाला। मग हे अत्याचारी आरोपी लोक प्रशासनाला घाबरत नाहीत का? त्यासाठी तुम्ही काय करणार? प्रश्न चौथा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का? शेतकरी शेतामध्ये राबतो, खर्च करतो, उत्पादन करतो, त्यानंतरही त्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही। यामुळे दिवसेंदिवस शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे। तर त्यासाठी तुमचे सरकार काय पाऊल उचलणार? प्रश्न पाचवा, महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या बेरोजगार युवकांना व युवतींना तुम्ही नोकऱ्या देणार का? महाराष्ट्रातील खूप सारे युवक व युवती खूप सारं शिक्षण करून, डिग्र्या व पदव्या प्राप्त करून बेरोजगार पडलेले आहेत, त्यांना नोकऱ्या देणार का? व माझ्या व्हिडिओतील शेवटचा 6वा व अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील वाढत जाणाऱ्या महागाईला तुम्ही नियंत्रित कसे करणार? आपण पाहिले असेल की गेलेल्या 5 ते 10 वर्षामध्ये प्रत्येक वस्तूंचे दर हे खूप तीव्र गतीने वाढत चाललेले आहेत। तर ती महागाई नियंत्रित करण्यासाठी तुमचे सरकार काय पाऊल उचलणार? मित्रांनो, माझ्या या प्रश्नांविषयी तुम्हाला काय वाटते? या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा। आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।